प्रत्येक घर एक कोंडवाडा वाटू लागले. होय, खरंच आज प्रत्येक घर एक कोंडवाडा वाटू लागले. कारण जेव्हा आपलं कोणीच तिथे राहत नसतं, जेव्हा आपलं कोणीच तिथे राहत नसतं आणि कितीही समजावून सांगितलं तर तिथं समजून घेणारं कोणीच नसतं, आणि कितीही समजून सांगितलं तरी समजून घेणारं कोणीच तिथे नसतं, तेव्हा खोलवर कुठेतरी नकळत परकेपणाच्या काठीने एकटेपणाचं जाळ विणू लागतं. तेव्हा खोलवर नकळत कुठेतरी परकेपणाच्या काठीने एकटेपणाचं जाळ विणू लागतात. तेव्हा खरंच घर एक कोंडवाडा वाटू लागतं. अबोल्याचा मोठा भाऊ मौन तिथे आता बाळचं धरू लागतो. टोमणे, द्वेष, निमत्सर हे सावत्र भाऊ आता तिथं एकत्र नांदू लागतात. आणि मनातल्या वेदना आईच्या मायेगत मुक्या आणि लाचार होतात. तेव्हा होय, खरंच घर एक कोंडवाडा वाटू लागतो. अकर्तृत्वशील बाप जेव्हा बेजबाबदारीपणाचा झेंडा घरभर मिरवत जातो, आणि तेव्हा खरंच घर एक कोंडवाडा वाटू लागतो. या निसर्गाने आपल्याला एक देणगी दिलेली असते, फक्त काही दिवस सांभाळण्याकरता. फक्त काही दिवस देणगी म्हणून सांभाळण्याकरता, ती म्हणजे लेक. या निसर्गाने आपल्याला फक्त काही दिवस सांभाळण्याकरता एक दैवी देणगी दिलेली असते, ती म्हणजे लेक. आणि लेकीच्या रूपातली ही पणती जेव्हा हळूहळू भिजू लागते, तेव्हा होईल खरंच घर एक कोंडवाडा वाटतो.